आमदार नितीन देशमुख आपल्यासोबत आहेत. दादा, काल भाजपचे नेते असलेले विजय अग्रवाल, त्यानंतर गोपाल दातकर यांच्यामध्ये बैठक झाली. नेमकं काय चर्चा झाल्या? भाजपचे माजी महापौर आदरणीय विजयभाऊ अग्रवाल यांनी आमच्या जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली आणि चर्चा दरम्यान आमच्या जिल्हा प्रमुखांनी काही प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले. ते प्रस्ताव म्हणजे महत्त्वाचे म्हणजे आरोग्याची सेवा. महानगरपालिके आरोग्याची झोन निया हॉस्पिटल असले पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. महानगरपालिकेचे नगरपालिकेच्या शाळा ह्या अस्तित्वात असल्या पाहिजे आणि चांगल्या असल्या पाहिजे. आज त्या शाळा संपुष्टात आल्या, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ह्या शहरातली मुलगी जेव्हा घरून कॉलेजमध्ये जाते, जेव्हा ट्युशनला जाते, जेव्हा स्टेशनवर जाते, ते सुरक्षित गेली पाहिजे आणि सुरक्षित आपल्या घरी आली पाहिजे. त्यासाठी महानगरपालिकेची बस सेवा असली पाहिजे, हा एक दुसरा मुद्दा. आणि ह्या ठिकाणी जे जेगाव प्रकल्पाचं पाण्याचं आरक्षण महानगरपालिकेने केलं, तो प्रस्ताव मंजूर केला. तो जेगावून न घेता, कारण की जेगावचं हे दूषित पाणी आहे, अत्यंत घाणेरडं पाणी आहे. ह्या शहरातलं दूषित पाणी पाहिजेचं नाही आम्हाला. या शहरातल्या लोकांना घाणेरडं पाणी नाही द्यायचं. ह्या शहरातल्या वाहन धरणाचं आरक्षण असलं पाहिजे आणि वाहन धरणाचं पाणी ह्या शहराला मिळालं पाहिजे, हा आमचा महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, हद्दवाढीमध्ये 150 कोटी रुपये अद्यापर्यंत हद्दवाढीचे आले नाही. जो ग्रामीण भाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला, त्याचे 150 कोटी रुपये अद्यापर्यंत शासनानं दिले नाही. ते 150 कोटी रुपये हद्दवाढीला आले पाहिजे, कारण की हद्दवाढीतले आमचे नगरसेवक आहेत आणि हद्दवाढीचा विकास झाला पाहिजे, जो अद्यापर्यंत झाला नाही. त्या हद्दवाढीचे 150 कोटी आले पाहिजे आणि 100 कोटी रुपये निधी जो हद्दवाढीत खर्च झाला आणि त्याच्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे जे आमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडले. अद्यापर्यंत त्या संदर्भात कोणत्याही आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही. म्हणजे तुम्ही भाजपला पाठिंबा देणार का वेळ आली? भाजपला काय आणि काँग्रेसला काय, हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. या शहरातला मुलीची सुरक्षा महत्त्वाची आहे, ह्या शहरातल्या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. मग ते काँग्रेस असो किंवा भाजप असो, जनतेचे प्रश्न जो सोडील त्यांच्यासोबत आम्ही निश्चितपणे राहू. दादा, राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची, त्यानंतर तुमचा पक्ष असेल, दोघांसोबत भाजपचं बोलणं सुरू आहे. एकंदरीत हे चर्चाच चालत आहेत, काय आहे नेमकं? मला दुसऱ्या पार्टीबद्दल काही माहीत नाही. राष्ट्रवादीच्या संदर्भात त्यांची चर्चा चालू आहे का नाही याच्याशी आम्हाला त्याची कल्पना नाही. आमच्या जिल्हा प्रमुखाशी त्यांनी चर्चा केली, आम्ही हे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.